संभाजीनगरमध्ये बनावट कमांडो फोर्स भरतीच्या जाहिरातीमधून 93 बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। आरोपींनी प्रत्येक तरुणाकडून 6,000 रुपये उकळलेत। सोशल मीडियावर महाराष्ट्र कमांडो फोर्स भरतीची ही बनावट जाहिरात देण्यात आली होती आणि विशेष म्हणजे हे संपूर्ण रॅकेट पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर सुरू होतं। लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर भरती प्रक्रिया राबवली। भरतीसाठी त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नव्हती। आर्मीचा ड्रेस घालून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बोगस भरती प्रक्रिया राबवण्यात आल्यानं पोलिसांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विशाल देवी, विलास माने आणि सनी बागव या तिघांना अटक केलेली आहे। काय काम करता तुम्ही? मैदानी चाचणी घेतल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेण्यात आल्या। त्यानंतर त्यांचं मेडिकल केलं जाईल, पोलीस व्हेरिफिकेशन केलं जाईल, अशा प्रकारची माहिती त्यांना दिली आणि मैदानी चाचणीनंतर 25 तारखेला त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवायचं आहे अशा प्रकारे सांगून त्यांना 25 तारखेला त्या ठिकाणी परत बोलावण्यात आलं आणि बोलावल्यानंतर नियुक्ती शुल्क 3,000 आणि गणवेश शुल्क 3,000 असं प्रत्येक मुलाकडून प्रत्येकी 6,000 रुपये त्यांनी जमा करून घेतले। एकूण 92 मुलांनी प्रत्येकी 6,000 रुपये त्या ठिकाणी भरती केलेली आहेत।